लहान मुलांना खेळण्यासाठी इथून पुढे चाव्यांचा जोडगा देऊ नका, कारण हा चाव्यांचा जोडगा जीव घेणा ठरू शकतो। घाटकोपरमध्ये एका चिमुरडीबरोबर झालेल्या घटनेवरून ही गोष्ट समोर आली आहे। पाहूया एक रिपोर्ट। घाटकोपरमध्ये राहणारी 5 वर्षांची इराम चौधरी ही चिमुरडी मोठ्या संकटातून वाचली आहे। घरामध्ये चाव्यांच्या जुडग्याशी खेळत असताना ती तोल जाऊन पडली आणि धक्कादायक बाब म्हणजे चाव्यांच्या जुडग्यामधली एक चावी थेट तिच्या डोक्यात मेंदूपर्यंत घुसली। आजूबाजूच्या लोकांनी डोक्यात घुसलेली चावी आणि त्याला लटकणारा जुडगा अशा अवस्थेतच इरामला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। त्यानंतर तिला सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। घर पे देखा तो मालूम पड़ा कि ऐसा ऐसा हो गया। मैं डायरेक्ट राजावाड़ी हॉस्पिटल में आया। राजावाड़ी हॉस्पिटल में आधा एक घंटा उधर बोले देखे कि बोले मेरे से नहीं हो पाएगा, आप साइन हॉस्पिटल में लेके जाइए। तो मैं साइन हॉस्पिटल में लेके आया है। तो इधर मतलब जो होना था इलाज वो इलाज किए। सायन हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन डॉक्टर बटुक डिवोरा यांनी शस्त्रक्रिया करून चावी बाहेर काढली। सध्या या मुलीची प्रकृती स्थिर आहे। आम्ही सीटी स्कॅन वगैरे काढला, त्यानंतर आम्हाला माहिती पडली की एक चावी त्यांच्या कानाला समोर जाऊन मेंदूमध्ये घुसली आहे आणि लकीली पेशंटच्या कंडिशन पेशंट शुद्धीवर होता, पण तिकडे चावी काढायला जरूरत होती। तो यासाठी आम्ही पेशंटला इमिडिएटली ऑपरेशनसाठी घेतलं आणि चावी तिकडे सगळा बरोबर प्रिकॉशन घेऊन बाहेर काढली। मुलीची कंडिशन आता बरी आहे, मुली एकदम कॉन्शियस आहे, तिला असा काही डेफिसिट वगैरे काही नाही आहे। अनेकदा पालकांच्या नकळत त्यांच्या लहान मुलांच्या हातामध्ये खेळताना टोकदार वस्तू येतात। मात्र दुर्दैवाने अशी एखादी घटना घडल्यानंतर गोंधळाच्या भरात पालकांनी ती वस्तू हाताने काढण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन डॉक्टरांनी केलंय। सध्याचं युग धावपळीचं असलं तरी पालकांनी त्यांच्या लहान मुलांकडे लक्ष देणं अधिक गरजेचं बनलंय, कारण पालकांचं दुर्लक्ष झालं तर एखादी लहानशी वाटणारी चावी देखील त्यांच्या मुलाच्या जीवावर बेतू शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।